आपल्या देशात अनेक लोक महान कामगिरी करून प्रसिद्धी मिळवतात. मात्र काही लोक कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता निशब्दपणे समाजाची सेवा करतात. ही धाडसी स्त्री म्हणजे गंगावा. तिने केलेले कार्य पाहून थोर पुरुषांनाही नतमस्तक व्हावे लागेल. होय, जेव्हा संपूर्ण गाव पिण्याच्या पाण्यासाठी झगडत होते तेव्हा तिने कोणाचीही मदत न घेता स्वतः विहीर खोदली आणि संपूर्ण गावाला पाणी पुरवले. ही गंगा कोण आहे? या अद्भुत स्त्रीचे नाव आहे गंगा भजांत्री. तिचे गाव उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी तालुक्यात हुलेकल ग्रामपंचायती अंतर्गत भैरुंबे जवळ असलेले एक छोटेसे गाव आहे. किनारपट्टी आणि डोंगराळ भागाच्या सीमेवर वसलेल्या या गावाला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. गंगावा एका अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. दिवसभर रोजंदारीवर काम करूनही ती संध्याकाळी लाकूड पेटवू शकते, पण तिचे हृदय खूप मोठे आहे. जेव्हा तिने आपल्या गावातील लोकांना पाण्यासाठी कित्येक किलोमीटर चालताना पाहिले तेव्हा तिचे हृदय द्रवले. बैरुंबे गावाच्या या भागात उन्हाळ्यात सर्व ओढे आणि तलाव कोरडे पडतात. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मळेमालकांच्या विहिरींवर किंवा दूरच्या तलावांवर अवलंबून राहावे लागत असे. त्यांनी सरकार आणि लोकप्रतिनिधींकडे कितीही तक्रारी केल्या तरी त्याचा काही उपयोग होत नव्हता. सरकार येऊन आम्हाला पाणी देईल याची वाट पाहणं अवघड आहे हे गंगावाच्या लक्षात आले. त्याच क्षणी तिला एक धाडसी कल्पना सुचली. मी माझ्या गावासाठी स्वतःच एक विहीर खोदली पाहिजे. विहीर खोदणं हे एका स्त्रीसाठी सोपे काम नाही. त्यासाठी प्रशस्त जागा, योग्य उपकरणे आणि दगड व माती खोदण्यासाठी किमान 4-5 माणसे लागतात. पण गंगावाकडे फक्त एक फावडे, एक कुदळ आणि एक मजबूत कुऱ्हाड होती. दररोज सकाळी ती उठायची, घरातील कामे आटोपायची, कामावर जायची आणि फावल्या वेळेत विहीर खोदायला सुरुवात करायची. ती दिवसाला 1 फूट खोल खड्डा खोदायची. जसे जसे दिवस जात होते तशी विहीर अधिकाधिक खोल होत गेली. खाली जाऊन खोदकाम करणं तर दूरच, पण मातीने टोपली भरून वर आणणं हे एक वेगळेच मोठे आव्हान होते. त्यासाठी सुद्धा ती दोरीच्या सहाय्याने माती ओढण्याचा मार्ग शोधून काढायची. बरोबर 6 महिने तिला कोणतीही अडचण जास्त वाटली नाही. तिचे हात दुखत असून त्यांना फोड आले असले तरी गंगावाने आपला निर्धार सोडला नाही. गंगावाच्या कष्टांना अखेर फळ मिळाले. सुमारे 30 ते 40 फूट खोल असलेल्या विहिरीतून थंडगार स्वच्छ पाणी वाहू लागले. त्या क्षणी गंगावाचा आनंद अवर्णनीय होता. तिच्या या कामगिरीने संपूर्ण गाव थक्क झाले होते. या एका महिलेने ते करून दाखवले जे कोणताही सरकारी अधिकारी किंवा राजकारणी करू शकला नाही. आज त्या विहिरीचे पाणी केवळ गंगावाच्या कुटुंबाचीच नव्हे तर तिच्या आजूबाजूच्या अनेक गरीब कुटुंबांची तहान भागवते. किनारपट्टी भागातील लोक तिला प्रेमाने आधुनिक भागीरथी म्हणतात. आपण कोणता धडा शिकायला हवा? गंगावाचे यश हा आजच्या समाजासाठी एक मोठा धडा आहे. आपल्यापैकी बरेच जण क्षुल्लक गोष्टींवरून सरकार आणि व्यवस्थेवर टीका करत स्वस्थ बसून राहतात, पण गंगावाकडे कोणतीही सोय किंवा पैसा नव्हता. तिच्याकडे फक्त समाजाचे भले करण्याची नितांत इच्छा आणि कठोर परिश्रम होते. तुमच्यात दृढनिश्चय असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. या उक्तीचे या किनारपट्टीवरील महिला उत्तम उदाहरण आहेत. अशा खऱ्या कायाका योगींना आमचा सलाम.